हाय एव्हरीवन, नमस्कार अँड वेलकम बॅक अगेन। आज मी तुमच्याशी अशा काही टिप्स शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचं घर आठवडाभर स्वच्छ, टापटीप आणि व्यवस्थित ठेवायला नक्कीच मदत करेल। तशी तर रोजच आपण साफसफाई करत असतो, पण तरीही असे काही दिवस येतात ज्यावेळी साफसफाई करणं शक्य होत नाही। कधी घरची कामं असतात जास्त, ऑफिस, मुलांची जबाबदारी, स्वयंपाक, या सगळ्यात कधी दिवस संपतो तेच कळत नाही। आणि म्हणूनच अशी सवय लावली पाहिजे की आठवड्यातून एक दिवस थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागते आणि थोडा जास्त वेळ जातो, पण त्याचा फायदाही तसाच होतो। पुढचे 7 ते 8 दिवस घर अगदी व्यवस्थित राहतं। वरवरची थोडीफार साफसफाई करावी लागते आणि असं जर मेंटेन केलं ना तरी सुद्धा आपलं काम होऊन जातं। आता घर व्यवस्थित आवरून ठेवलं की मनही शांत राहतं, हलकं राहतं। म्हणून चला आजच्या व्हिडिओमध्ये वीकली डीप क्लिनिंग रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे। जर तुम्हालाही रोजच्या साफसफाईचा कंटाळा येत असेल आणि एक दिवस थोडीशी जास्त मेहनत घेऊन घर नीट ठेवायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर साफसफाई सुरू करण्याआधी सगळ्यात पहिला पॉइंट आहे प्लॅनिंग। प्लॅनिंग यासाठी प्रत्येकाची घर वेगळी आहे, अरेंजमेंट वेगळी असते, फर्निचर वेगळं असतं, त्यामुळे साफसफाईसाठी कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो। त्यामुळे काम सुरू करण्याआधी प्लॅनिंग करणं महत्त्वाचं आहे। प्लॅनिंगनी काम केलं की मग दुसरं काम मध्येच आठवत नाही, जास्त वेळही जात नाही आणि थकवाही जास्त येत नाही। म्हणून आधीच ठरवायचं की आपल्याला काय साफ करायचं आहे, कोणत्या रूमपासून सुरुवात करायची आहे किंवा कोणती कामं जास्त महत्त्वाची आहे आणि कमी वेळात होणारी कामं कोणती आहेत। यामुळे काम व्यवस्थित होतं आणि काही विसरायला पण होत नाही। दुसरा पॉइंट आहे घराची बेसिक डीप क्लिनिंग, म्हणजे रोजचा होणारा झाडू पोछा नाही तर ज्या गोष्टी रोजच्या धावपळीत राहून जातात त्या सगळ्या। आपण रोज घाईत असतो आणि बाई आली तरी तिच्याकडून रोज कोपरा शक्य नसतं साफ करणं, त्यामुळे आठवड्यातून हे काम आपण स्वतः करायचं। सगळ्यात आधी तर घरभरची जी जाळी जळमटं आहे ती काढून घ्यायची। बरेचदा आपलं लक्षच जात नाही, पण प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाळी तयार झालेली असतात आणि ती काढली की खरंच घर जरा फ्रेश वाटतं। आठवड्याभरात फॅनवरही धूळ साचलेली असते आणि फॅनवरची धूळ साफ केली की 15 दिवस मग पुढे बघायचं काम नाही। त्यानंतर सोफा थोडासा बाजूला सरकवून किंवा बेड खालून व्यवस्थित झाडू मारून घेणे, कारण धूळ, केस, छोटा मोठा कचरा तिथे जमा झालेलाच असतो। बेड खालचं तर अगदी तसंच आहे, म्हणजे कधी तिथपर्यंत झाडू पुसत नाही किंवा मग मावशी येत असतील तर तुम्हाला माहितीच आहे हे काम आपण केल्याशिवाय ती जागा काही स्वच्छ होत नाही। त्यानंतर घरात गालिचा असेल तर तो झटकून घेणे, कारण त्यावरही खूप कचरा आणि धूळ साचलेली असते। म्हणजे माझं मत असं आहे की बाई जरी कामाला असली तरी काही गोष्टींना आपण स्वतः लक्ष दिल्याशिवाय त्या काही होत नाही, कारण दुसऱ्यांना आपल्या घरातलं किती स्वच्छ करायचं आहे कोपरा ना कोपरा माहीत नसतो। फक्त छोटीशी मेहनत आहे, पण 10 दिवस घर तुमचं स्वच्छ राहणार आहे। तिसरा पॉइंट आहे बेडरूम क्लिनिंग, कारण दिवसभर आपण कितीही धावपळ केली असली तरी शेवटच्या क्षणी आराम करण्यासाठी आपण इथेच येतो। त्यामुळे ही जागा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकी असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तर सगळ्यात आधी मी पडद्यांची साफसफाई करून घेतली। दर आठवड्याला काही पडदे धुण्याची गरज नसते, तेवढे ते खराब होत नाही। माझ्याकडे जो ब्रश आहे त्याने क्लिनिंग केलं ना मस्त पडद्यावरची सगळी धूळ निघून जाते आणि फ्रेश दिसायला लागतात ते। त्यानंतर बेडरूम मधले कुशन, पिलो, हेडबोर्ड हे सगळं स्वच्छ करून घ्यायचे। आठवड्याभरात बरीच धूळ बसते जी की आपल्याला जाणवत नाही। त्यानंतर रूममध्ये काही पेंटिंग्स, फोटो फ्रेम्स किंवा इतर काही डेकोरेटिव्ह वस्तू असतील तर त्या हाताने पुसून घ्यायच्या आणि छोट्या छोट्या गोष्टी स्वच्छ असल्या ना की रूमचा खरंच लुक बदलतो। बेडशीट चेंज करणं, कुशन चेंज करणं हे तर प्रत्येक आठवड्याला आपण करतच असतो आणि ते गरजेचं पण आहे। त्यानंतर साईड टेबल, म्हणजे काही जास्तीच्या वस्तू ठेवल्या असेल, चार्जर, छोट्या मोठ्या वस्तू, नकळत सामान जमा होतं आणि ते तसंच राहून जातं। तर ते दिवसाचं काम आहे ॲक्च्युली, आठवड्याचं नाही, जे की आपण रोजच करत असतो। बाकी काही डेकोरेटिव्ह लाईट, शोपीस हे स्वच्छ करणं, आणि खरं सांगायचं तर हे काम आठवड्याचं नाहीच आहे। बेड आवरणं किंवा या छोट्या छोट्या वस्तू साईडला करून ठेवणं, जागेवर ठेवणं हे आपलं रोजचं काम आहे। पण तरीही बेडरूम मधल्या काही अशा वस्तू आहेत ज्या आठवड्यात साफ केल्या की त्या जशाच्या तशा राहतात। चौथी क्लिनिंग आहे बाथरूमची। आता खरं सांगायचं तर ही अशी जागा आहे जी दिवसातून कितीतरी वेळा आपण वापरतो, त्यामुळे हायजीन मेंटेन करणं तितकंच महत्त्वाचं आहे। रोजच्या धावपळीत आपण कधीतरी क्लिनिंग करतो, थोडं साफ करतो आणि परत आपल्या कामांना लागतो, पण आठवड्यातून अशी बाथरूमची डीप क्लिनिंग झालीच पाहिजे। म्हणजे वॉश बेसिन स्वच्छ करणे, त्यानंतर नळावरचे पडलेले डाग काढून घेणे, असे डाग निघाले, नळ चमकायला लागले तरी सुद्धा बाथरूम छान दिसतं। कमोड क्लीन करणे, ब्रशने टाईल्स स्वच्छ घासून घेणे, आणि रोज पुसलं तरी काही डाग हळूहळू साचत जातात आणि आठवड्यातून थोडा वेळ दिला की ते निघूनही जातात। त्यानंतर बादली, मग, साबण ठेवायची जागा स्वच्छ धुवून घेणे। आपण ज्या गोष्टी रोज वापरतो
त्याची साफसफाई बरेचदा राहून जाते. आठवड्यातून हे सगळं एकदा मन लावून केलं, थोडा वेळ दिला तर बाथरूम मेंटेन राहतं, स्वच्छ राहतं. आणि वीकली डीप क्लिनिंग रुटीनमध्ये हा एक असा पॉईंट आहे जो की मी कधीच स्किप करत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि जास्त वेळ घेणारा भाग, 5वा पॉईंट म्हणजे किचन डीप क्लिनिंग. खरं तर हे एका दिवसात होणारं कामच नाहीये, याला खूप वेळ लागतो. पण तरीही आठवड्यातून आपण अशी एक साफसफाई करू शकतो जी पुढचे 8 दिवस आपल्याला बघायचं काम नाही. कितीतरी वेळा आपण इथे ये जा करतो, कितीतरी चमचमीत पदार्थ बनतात आणि त्यामुळे घाणही इथेच जास्त होते. रोज प्लॅटफॉर्म तर आपण पुसतोच, पण कोपऱ्यामध्ये किंवा भिंतीजवळ टाईल्सच्या जॉईंटमध्ये तेलकटपणा, धूळ जमा होतो. आठवड्यातून ते साफ केली की फ्रेश दिसतं किचन. गॅसचे बर्नर धुवून घेणे, जर डब्यांवर तेलकट डाग साचले असतील तर डब्बे धुवायचे नसतील तर ॲटलिस्ट कपड्याने पुसून घेणे. चिमणीसुद्धा वाटते तेवढी स्वच्छ नसते, त्यावरही बारीक तेलाचा थर जमा असतो, ती पुसून घेणे. कंटेनर्सवरही जर तेलाचे डाग पडलेले असतील तर धुवून घेणे किंवा मग कापडाने, टिश्यू पेपरने पुसून घेणे. एखादा कोपरा निवडला आणि तो पर्टिक्युलर स्वच्छ केला की तो कोपरा आपला आठवड्याभरासाठी स्वच्छ होऊन जातो. तसंच फ्रीजचं हँडल, मायक्रोवेव्ह, मिक्सर यावरही तेलकट हात लागलेले असतात. 2 मिनिटं देऊन त्या पुसल्या की खरंच फरक पडतो. आता घरातल्या सगळ्या पाण्याच्या बाटल्या आठवड्यातून स्वच्छ धुवून घेणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं काम आहे, कारण रोज आपण त्या बाटल्या वापरत असतो. आता किचन एकाच दिवशी खरंच परफेक्ट नाही होणार, पण आठवड्यातला एक कोपरा, एखादा शेल्फ किंवा काही गोष्टी जर खरंच मन लावून केल्या तर महिनाभर सुद्धा कधी कधी बघायचं काम पडत नाही. पण या गोष्टीचं खूप प्रेशर घ्यायचं नाही आहे, रोज थोडं थोडं मेंटेन करायचं आहे. त्यामुळे ताणही कमी होतो आणि किचनही स्वच्छ, टापटीप आणि वापरायला जरा आनंदीमय वाटतं. 6वा पॉईंट आहे लिव्हिंग एरिया क्लिनिंग. किचन नंतर आपण कुठे वेळ जास्त घालवत असू तर तो हॉलमध्ये, म्हणून आठवड्यातून एकदा व्यवस्थित साफ करणं खूप गरजेचं आहे. जसं की किचनमध्ये आपण एखाद्या कोपऱ्याची डीप क्लिनिंग केली, तसंच हॉलमध्ये सुद्धा. म्हणजे टीव्ही युनिट स्वच्छ करून घेणे. टीव्हीच्या स्क्रीनवर किंवा युनिटवर बारीक धूळ लवकर बसते, त्यामुळे हलक्या मायक्रोफायबर कापडाने ते पुसून घेणे. त्यानंतर शोपीस, फोटो फ्रेम्स किंवा डेकोरेटिव्ह पीसेस असतील, काही आर्टिफिशियल प्लांट्स ठेवले असेल तर ते स्वच्छ करून घेणे. सेंटर टेबल, डायनिंग टेबल नीट पुसून घेणे, कारण दिवसभरात या टेबलचा सगळ्यात जास्त वापर झालेला असतो. कधी चहाचे कप, कधी मुलांच्या वस्तू, नकळत बरंच सामान त्यावर जमा झालेलं असतं. आणखी एक छोटीशी पण महत्त्वाची टीप, स्विचबोर्ड आणि बटन्स. आपण रोज त्यांना हात लावतो, पण साफ मात्र दिवाळीलाच करतो. पण आठवड्यातून ही पुसून घेतली ना की दिवाळीला आपलं तेवढं काम निघणार नाही. त्यामुळे ही खूप छोटी छोटी कामं आहेत, पण आठवड्यातून जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ही कामं केली तरीसुद्धा घर नीटनेटकं राहतं. 7व्या नंबरचा पॉईंट आहे मिरर क्लिनिंग. म्हणजे मिरर ना आपल्या घराचा खरंच लूक बदलतो. दिवसातून कितीतरी वेळा आपण स्वतःला मिररमध्ये बघत असतो, बरोबर ना? आणि त्यावरच आपल्या हातांचे ठसे, कधी पाण्याचे डाग, कधी धूळ दिसली की लगेच लक्षात येतं. म्हणून आठवड्यातून सगळे मिरर क्लीन करून घ्यायचे. ड्रेसिंग टेबलचा मिरर, बाथरूममधले मिरर, माझा हा एंट्रन्सचा मिरर तर मी किती वेळा स्वच्छ करत असते, कारण रियांश इथे खेळतो. कधी माझे हात लागतात, कधी रियांशचे हात लागतात आणि कुणी आलं की सगळ्यात आधी तोच मिरर दिसतो. आणि म्हणूनच जिथे जिथे मिरर आहे ते सगळे स्वच्छ करून घेतले की पुढचे 8 दिवस आपल्याला बघायचं काम नाही. ते छानही दिसतात आणि मेंटेनही राहतात. माझ्या मते मिरर स्वच्छ, चमकदार असेल ना तर घराला वेगळा एक फ्रेशनेस वाटतो आणि घर अजूनच जास्त टापटीप आणि सुंदर दिसतं. आता मिरर तर मी कॉलिननी चमकवले, पण स्पेशली वूड फर्निचर चमकवायचं असेल तर हे लिक्विड मी टॅग करते. आणि जसं काचा आपण चमकवल्या तसेच आपल्या घरात बरंचसं असं फर्निचर असतं. सगळ्यात मोठं जे दिसतं ते म्हणजे वॉर्डरोब, आणि ते जर स्वच्छ नसतील ना तर तिथेही हाताचे डाग पडलेले असतात, ठसे उमटलेले असतात. तर तेही स्वच्छ नसतील तर बेडरूमही स्वच्छ वाटत नाही. तसंच किचनचंही जर आपल्या ॲक्रेलिक ट्रॉलीज असतात त्या स्वच्छ नसेल, तिथे सुद्धा डाग लागलेले असेल तर स्वच्छ किचन करून फायदा नाही. त्यामुळे हे एक लिक्विड आहे, ते तुम्ही नक्की घ्या. त्यामुळे खरंच फर्निचरचा लूक बदलून जाईल, एकदम चकचकीत दिसतात नव्यासारखे. 8वा पॉईंट आहे बाल्कनी क्लिनिंग. घराच्या बाहेर जरी असली ना तरी ती आपल्या घराचा खूप महत्त्वाचा भाग आहे. स्पेशली माझ्यासाठी तरी माझी सगळ्यात आवडती जागा आहे ही. सध्या बाल्कनी पावसामुळे खूप अस्वच्छ आहे आणि मी क्लिनिंगसुद्धा करणार नाही आहे, पण आठवड्यातून खूप छान मी क्लिनिंग करते. कुंड्या स्वच्छ करून घेते, झाडांची सुकलेली पाणी काढणं आणि थोडं खत टाकणं, त्यामुळे खरंच बाल्कनी फ्रेश दिसते. माझ्या मते घरात अशी एक जागा असावी की जिथे बसलं ना की खरंच मन शांत होईल. जर बाल्कनी अशी स्वच्छ, टापटीप
आणि छोट्या झाडांनी सजलेली असेल तिथे खरंच एक कप चहा घेण्यात वेगळीच मजा असते. शेवटी घर सुंदर दिसण्यासाठी फक्त हॉल किंवा किचन नाही तर बाल्कनी ही तितकीच सुंदर आणि जिवंत असायला हवी. आणि कुणाकुणाला अशी छान सुंदर बाल्कनी आवडते नक्की मला कमेंट करून सांगा. 9वा पॉइंट आहे मेन एंट्रन्स क्लिनिंग. खरं तर हा दुसरा तिसरा असायला पाहिजे होता, पण ही जागा अशी आहे की आपणच दिवसातून कितीतरी वेळा ये जा करतो. त्यात आपल्या घरी कुणी येत असेल तर सगळ्यात आधी इथेच नजर पडते. म्हणून मला असं वाटतं की घराचा एंट्रन्स नेहमी स्वच्छ असला पाहिजे आणि म्हणूनच मी तसा सजवला सुद्धा आहे, कारण तो सुंदर आणि फ्रेश वाटतो. इथे धूळ बसतेच, पण त्यामुळे आठवड्यातून असं नीट पुसून घेते. छान असं जे आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत, जे आर्टिफिशियल झाडं फुलं झाडं लावलेली आहेत ती सुद्धा वरचेवर मला क्लीन करावी लागते. महिन्यातून ती स्वच्छ धुवून घ्यावी लागतात. जरा वेळ दिला ना की आपल्या घराचा जो पहिला इम्प्रेशन आहे तो सुंदर दिसतोच आणि आपल्यालाही प्रत्येक वेळी घरात येताना जाताना छान अशी पॉझिटिव्ह फिलिंग सुद्धा येते. आता 10वा आणि शेवटचा भाग जो की मला खूप आवडतो. सगळी साफसफाई झाल्यानंतर हे मी कधीच विसरत नाही, ते म्हणजे रूम फ्रेशनर स्प्रे करते किंवा मस्त अशी सुगंधी अगरबत्ती किंवा धूप लागते. आता हा फक्त सुगंध नसतो तर दिवसभर केलेल्या मेहनतीचं ना एक छोटंसं समाधान असतं. जेव्हा आपलं सगळं घर स्वच्छ टापटीप नीटनेटकं दिसतं तेव्हा आपलं मन खरंच छान आनंदी प्रसन्न राहतं, शांत राहतं. दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे निघून जातो आणि घरात एक वेगळीच प्रसन्नता जाणवते. तुम्हीही कधी ना कधी हे एक्सपिरियन्स केलंच असते. म्हणजे आपल्यासाठी साफसफाई फक्त धूळ काढणं नाही आहे, तर घरात पॉझिटिव्हिटी आणि शांत वातावरण निर्माण करणं हे सुद्धा असतं. म्हणजे दिवसाच्या शेवटी आपल्या मेहनतीचं सुंदर रूप जे काही आपल्याला घरात दिसतं ना ते आपल्याला शब्दात सांगता येत नाही. या अशा काही गोष्टी आहेत. थोडं ऐकायला सोपं वाटतं, पण हा एक दिवस खरंच मेहनत लागते आणि त्या एका दिवसाच्या मेहनतीमुळे पुढचे खरंच 7 ते 8 दिवस आपल्याला मोठी साफसफाई करण्याचं टेन्शन राहत नाही. थोडं मेंटेन घर स्वच्छ आणि टापटीप दिसतं. जसं की मला खूप जण विचारतात तुझं घर नेहमी इतकं स्वच्छ कसं राहतं, तर त्याचं सिक्रेट हेच आहे की रोज तासनतास साफसफाई करण्यापेक्षा ना रोज थोडी थोडी साफसफाई करायची आणि आठवड्यातून अशी मनापासून डीप क्लिनिंग करायची, म्हणजे घर खरंच साफ राहतं. तुम्ही एकदा हे रुटीन नक्की करून बघा आणि जर तुम्हाला खरंच याचा फायदा झाला तर नक्की मला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.